शेतकऱ्यावर जिथं अन्याय झाला त्या अन्यायाचा आवाज उचलला, वेळ आली तर खासदारकी सोडली. हा नाना पटोले आहे. खुर्चीची ही लढाई नाही, पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान सरकार करेल, सरकारमध्ये बसलेली लोक करतील, हे कदापि सहन केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी केलेली घटना ते मला काही आवडली नाही, मला ते आवडणारही पण नाही ते, कारण माझं ते काम नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या भावना मला मांडायच्या होत्या, सरकार ऐकलं पाहिजे म्हणून इथं चर्चा आली. आणि ही चर्चा आली आणि या चर्चेला काल आपण पाहिलं असेल, काल आपण पाहिलं असेल की सभागृहात मंत्री सुद्धा नाही, त्या अदृश्य लॉबीमध्ये तुमचे अधिकारी नाही. शेतकऱ्यांच्या बद्दलची काय मानसिकता तुमच्या सरकारची असेल हे काल आपण पाहिलंय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांच्या भावना समजल्या तरी पाहिजेत. सांगायसाठी आम्ही उभं आहोत आणि आम्ही काय विरोधक नाही आहोत. इथं आपण त्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांची चेष्टा आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आताच कैलाश पाटलांनी जो मुद्दा मांडला ते त्याच पद्धतीचा प्रकार आहे की पोलीस आणि शेतकरी आता हा मुका जानवर झालेला आहे. त्याला कोणी यावं कोणी मारून जाऊन काही बोलावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे काही बरोबर नाही. खरीप हंगामाचे पैसे अजूनपर्यंत आपण दिले नाहीत. अध्यक्ष महाराज, हे पैसे व्याजासकट मिळाले पाहिजे. परवा पण हा प्रश्न विधानसभेत आला होता अध्यक्ष महाराज, कारण की कारण मार्चच्या पहिले हे पैसे आपण भरले नाहीत अध्यक्ष महाराज, तर त्या शेतकऱ्याला जे घेतलेलं कर्ज व्याजासकट भरावं लागतं. मग या शेतकऱ्यांना अगर मार्च मध्ये पैसे त्याच्या पहिले मिळाले असते, डिसेंबर मध्ये यांनी धान्य विकलं, पण त्याचे पैसे तुम्ही अजूनपर्यंत दिला नाहीत. बँकेचं व्याज सुरू झालेलं आहे, ते थकीत राहिलेले आहेत आणि ते थकीत राहिल्यानंतर त्याला कारण सांगून त्याला कर्ज दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की कुठलाही शेतकरी अडवला जाणार नाही, त्याला कुठला सिबिल लावलं जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, त्या शेतकऱ्यांना थकीत असल्यामुळे त्यांना कर्ज देऊ शकला नाही आणि पर्यायाने त्याला सावकाराकडे जावं लागलं. आणि म्हणून हे पैसे व्याजासकट आपण दिले पाहिजे. मी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातला प्रतिनिधी आहोत अध्यक्ष महाराज. आमच्याकडे रब्बीमध्ये सुद्धा धान घेतलं जाते अध्यक्ष महाराज. रब्बीच्या धानाचं खरेदी सुद्धा केंद्र सरकारने मान्यता दिली आणि त्या आधारावर आमच्या भागात केंद्र उघडले गेले. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत जेवढं शेतकऱ्यांचं धान पिकलं यावेळेस ते सरकार घ्यायलाच तयार नाही. तिथं केंद्रावर भुजबळ साहेब केंद्रावर पडलेलं आहे, मार्केटिंग फेडरेशनच्या आदिवासी तुमचे जे आहेत तिथं पडलेले आहेत. त्याला अजूनपर्यंत तुमच्या विभागाकडून त्यांना मान्यता दिली जात नाही. केंद्रावर धान पडलेलं आहे, तो आता पाऊस चालू झालेला आहे, त्याचं धान्य खराब झालं तर तुम्ही घेणार नाही. काय दोष आहे त्या शेतकऱ्याचा? काय दोष आहे? त्यांनी शेतीमध्ये काम करणं त्याचा दोष आहे. त्याचं पिकवलेलं धान्य तुम्ही घ्यायला तयार नाही. आज 2300 रुपये धानाचं समर्थन मूल्य असेल तर त्याला बाजारामध्ये 500 रुपये पडल्या भावाने कमी भावानं त्याचं धान घेतला जात. 500 रुपये पर क्विंटल त्याचं नुकसान होते. तुम्ही बोनसची गोष्ट करताय, बोनस तुम्ही 500 रुपये पण देत नाही, पण त्याच्या पर क्विंटलवर 500 रुपये नुकसान करण्याचं पाप तुमचं सरकार करते. का तुम्ही हे केंद्र आता जे केंद्रावर जे धान घेतलं तर पूर्ण घेणार का? त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागणार आहे. नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवायचं. आमच्याकडे एक म्हण आहे, शेतकरी पिकला आणि ढमका विकला. जी परिस्थिती आपण लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचं काय? आणि मग ह्या धान खरेदीमध्ये जो घोटाळा आहे, शेतकऱ्यांसाठी हे सगळं समर्थन मूल्याचे केंद्र आपण उघडतो, पण त्याच्यामध्ये हे तुमचे सावरकर साहेबांनी परवा म्हणालेत की दलाल बसवून ठेवलेले आहेत. या दलालांसाठी तुम्ही हे खरेदी करताय. दलाल हे प्रत्येक आपल्या पद्धतीनं केंद्रावरचे धान घेऊन टाकतात, त्याला मिलिंगसाठी देतात. आपण मागच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे तुम्ही नव्हतात त्यावेळेस भुजबळ साहेब मंत्री, त्यांच्याकडे खातं होतं अजितदादांकडे. अजितदादांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या बाबत. त्याची स्पेसिफिक माहिती आम्ही दिली आणि चौकशी करून मग कारवाई करून तुमची मीटिंग लावू. मीटिंगचं मला एक पत्र आलं की या तारखेला मीटिंग आहे. मग आमच्या इकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये काही गोंदियातले, त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाले. आणि मुख्यमंत्र्याकडे काही अजून नवीन
उद्योगपती आता घुसले तिकडे, त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली. का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी? काय वस्तुस्थिती पुढे येऊ दिली नाही? गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते. ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना, ते पीडीएसचा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो, हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो. कुठेतरी आंध्र प्रदेश कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे. मग हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जातं आदित्य, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल. हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात, हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जाते. सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते, तोच तांदूळ पुन्हा वापस येते, तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात. परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टीव्ही वगैरे आपण, की सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात, अशी एक बातमी आता परवा आली. काय चाललं काय? गरिबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही, ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही. आम्ही देतो 80 कोटी लोकांना फुकट धान्य. आपल्या देशाची लोकसंख्या समजा 143 कोटी असेल, त्याच्यातले 80 कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत. म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळतंय की आपण 80% लोक, 80 करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय. आपण विश्वगुरु व्हायला निघालो ना, आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होते. पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय ते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सगळेच्या सगळं मलिंदा टाकायचा आणि मलिंदा टाकून त्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही ही योजना चालवतो काय, हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे. भुजबळ साहेब, आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची. कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली, पण ते जुने प्रकरण काढले, त्यांचे पोहा मिलाचे होते. जे मी तक्रार केली होती त्याच्यावर तर तुम्ही लक्ष घातलं नाही दादांनी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे. मी कागद दिलेले आहेत, तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार, पण पिच्छा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल, आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल, तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेस्क ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात पाठ आहेत. सेक्रेटरी लेवलवर, मंत्री काय या लेवलवर नावं माहिती असतात, पण खाली डेस्क ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळंमुळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफिसर पर्यंत पोहोचलेले आहेत, उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत. त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय. आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खातं आलं, त्याच्यामुळे एवढं माहितीसाठी ठेवा.